मॉर्निंग गाईज. काल रात्री आम्ही बागा बीचला मस्त वेळ घालवलेला आहे, आपण पाहिलेलंच आहे. तर आज आम्ही जाणार आहोत नॉर्थ गोवा पाहायला. तर स्वरूपाची आणि आवनची तयारी झाली का लगेच निघणार आहोत नॉर्थ गोवा पाहायला. तर पहिले आम्ही जाणार आहोत कलिंगूट बीचला. तर आता त्यांची तयारी झाली का आम्ही लगेच निघू. पार्किंग No parking, no stopping. No entry. तर आम्ही पोहोचलेलो आहोत कलिंगूट बीचला. तर चला मग पाहूया बीच कसा येतो. आम्ही पहिले पण आलेलो आहोत, ते आपल्याला सांगितलेलंच आहे त्यांनी. तर आता किती बदल झालेला आहे कलिंगूट बीचवर, चला पाहूया आपण. चला मग इथून एंट्री आहे जायला आणि पुढे बीच आहे, थोडं चालावं लागतं आणि खूपच सुंदर असे बीच आहे कलिंगूट. चला पाहूया. सकाळची वेळ होती, मस्त ऊन पडलेला, खूपच मस्त वाटत होतं, थंडी पण वाजत होती त्याबरोबर. कलिंगूट बीचला आपण इथे दोन्हीकडे शॉपिंग पण करू शकतो. मस्त कपडे वगैरे सगळं मस्त भेटतं. आता घेऊन हातात ठेवायला लागलं मग बॅगना इकडनं बीच दिसायला लागलाय. इथून एंट्री आहे, दोन्हीकडून एंट्री आहे, म्हणजे आपण कुठून पण जाऊ शकतो. पहा किती मस्त एंट्री आहे ती. तर अशा प्रकारे आम्ही चालल्यात कलिंगूट बीचला एन्जॉय करायला. मग इथं फोटो काढतो का? इथे आम्ही थोडी फोटोग्राफी केली आणि आता बीचवर चाललो फोटोग्राफी करायला. आणि थोडं पाण्यात भिजणार आहोत, जास्त नाही म्हणजे. बोटी लागलेली भिजलं मी पण. कुठे आले बाबा साहेब? बाबा अरे तिकडं तर तिकडं जास्त माणसं नाही. भिजलं इथं. अरे पॅन्ट वरती कर नाही. राहू दे.
तर अशा प्रकारे आम्ही थोडीफार फोटोग्राफी केलेली आहे. आणि आता रमत गमत आम्ही चाललो गाडीत बसायला. नंतर आम्ही आगोडा बीचवर जाणार आहोत, ते तुम्ही पुढे पाहालच. इथं पण आम्ही थोडीफार फोटोग्राफी केली. सगळी बोलतात. चला अय ओंकार तुम्हाला टी शर्ट घ्या चला. आम्ही चालत आता शॉपिंग करायला. किती क्यूट आहे. अय त्याला आवडेल तो घेऊ दे. हा मस्त वाटतं की इथं होतं का बस पहिला आणि सगळं झाला का? अंकल करो कुछ काम. अंकल क्या करेंगे. घेतली का कुठली घेतली. ही घेतली. सुपरमॅन. पप्पा नाही घेत. ते काय सांगलेले रे घाल मागीर आम्ही बंद करून घेता म्हणून सांगलेलो. कुठं पार्क कर. तेव्हा ते तिथे लावली त्यांनी तिथे काढले. होऊ शकता हा सोना नाना आहे. आपट्याचा बांधला. आपट्याचा का झाडाची इथं मोठा. हो का कशाला कुठे घालतात पाडा घालायला. ओंकार वाटतंय ना गोव्याला आले. बरं वाटतं दिसतं माझं बरं. आता आम्ही चालत आगोडा फोर्ट पाहायला. चला मग पाहूया आगोडा फोर्ट कसा आहे तो. काय बोलता मग सांग पप्पाला येऊ दे. चल पुढं. खाणं नाही घेत. कुठे गेलं ते. इकडनं वाटतं. तिकीट घर. इथून आम्ही एंट्री तिकीट घेतलं. पर पर्सन 25 रुपये एंट्री तिकीट होतं. तर आमचे चौघांचे 100 रुपये झाले. आणि नंतर आम्ही आगोडा फोर्टला निघालो. काय आम्ही आलेलो आहोत आगोडा फोर्टला. तर इथे पर पर्सन 25 रुपीज आहे ना तिकीट. तर आता आम्ही तिकीट घेऊन जाणार आहोत आगोडा फोर्टला. तर हा समोर दिसतोय तो आगोडा फोर्ट आहे. तर थोडं चालावं लागतंय. आगोडा फोर्टवर पर्यटकांची खूप गर्दी होती. खूप पर्यटक पाहायला आलेले होते. आपण आपला फोटो काढू.
इथं काय खाली गर्ल्स टोपी नको मस्त दिसतंय मला. होय. ती पब्लिक आहे दुसरी. इकडनं घ्या ना. हा मला ताण लागली. एक मिनिट. हे चला 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 पटकन. हा आहे अगोडा फोर्ट. अगोडा फोर्टच्या आत जायची खालची एंट्री आहे आणि वरच्या एंट्रीने गेलो तर आता इथून आम्ही निघणार चला. मस्त वाटला अगोडा फोर्ट पाहायला. आम्ही पाहिलेला होता पण तरी पण गोव्याला आलं तर पाहायला. मुलं पण लहान होती, मुलाही पाहायला नव्हता. आता मुलाही पण पाहिला पण ऊन खूप लागतंय. अहो कंटाळल्यात, बोलतात पाहिलं आहे सगळं आता चला. तर आता आम्ही साऊथ गोव्याला जाणार आहोत कारण आमची शॉपिंग पण आहे आणि जमलं तर आता तिथं आम्ही काय पाहणार आहेत ते आता गेल्यावरच समजेल. पहिले आम्ही आता रूम चेकआउट करायला जाणार आहोत. रूम चेकआउट करू आणि नंतर साऊथ गोव्याला जाऊ. तर मग पाहत राहा. राईट. हां चल ओमकार निघायचं ना, चेकआउट करायचं आहे. चल तर आता मी आउटरो करून घेतं कारण हा व्लॉग मी आता इथंच थांबवतो. चल चल चल. तर आमचं नॉर्थ गोवा पाहून झालेलं आहे. आम्ही चालत आता साऊथ गोव्याला कारण काल आमचा साऊथ गोवा थोडाफार पाहायचा राहिला आहे आणि आता आम्ही रूम चेकआउट करतोय. तर चला मग ओमकार निघायचं ना. हां आता साऊथ गोव्याची व्हिडिओ मी पुढच्याच व्लॉगमध्ये टाकीन. जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली तर लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर नक्की मला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तरच तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहता येतील. बाय गाईज बाय. तर व्हिडिओ माझ्या पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय. हे चल ओमकार चल, पप्पा वेट करतात. चल.